MST CETचे निकाल आत्ता नुकतेच लागलेले आहेत. ज्याच्या त्याच्या स्टेटसला गुणपत्रिका दिसत आहे. बऱ्याच जणांच्या गुणपत्रिका पाहायला मिळत आहेत. परंतु सत्य हे आहे की पर्सेंटाईल आणि पर्सेंटेज यामधला फरक अनेक जणांना माहीत नसल्यामुळं मार्क्स कमी पडलेले विद्यार्थीसुद्धा उत्सव साजरा करत आहेत. तर पर्सेंटाईल हे गोंडस नाव काही वर्षापासून सुरू झालं. त्यामुळं नक्की मार्क्स किती पडले हे बाहेरच्या लोकांना काही फारसं कळत नाही. आता तसं पाहायला गेलं तर 80% ते 85% हे सर्वसाधारणपणे 50 ते 60% मार्क्स असा त्याचा अर्थ होतो. JEE मेनच्या बाबतीत तर त्याहून बिकट परिस्थिती आहे. JEE मेनमध्ये सर्वसाधारणपणे ज्याला 20% मार्क पडतात तो 80-85% पास होतो. ऐकायला चांगलं वाटतं. 80% पडले, 85% पडले तर मार्कांचा विचार केला तर JEE मेन्समध्ये 300 पैकी 60 ते 80 मार्क्स त्या विद्यार्थ्याला पडलेले असतात. त्यानंतरची जी गोष्ट आहे ती ॲडमिशन्सची. आता ॲडमिशन्सच्या बाबतीत बोलायचं झालं तर ग्रामीण भागातील कोणताही विद्यार्थी NIRF रँकिंग चेक करत नाही. सर्वसाधारणपणे NIRF रँकिंग काय आहे हे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नसतं. आता भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये साधारणपणे 9,000 इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, जे भारतापेक्षा मोठ्या चीनमध्ये फक्त त्यांची संख्या 4,000 इतकीच आहे. इंजिनिअरिंग कॉलेजचा महापूर अक्षरशः भारतामध्ये आहे आणि प्रत्येक खेडेगावातल्या गल्लीत जरी बघितली तरी 8 ते 10 इंजिनियर्स आत्ता अस्तित्वात आहेत एका गल्लीत. ही वस्तुस्थिती आहे. USAचा विचार केला तर फक्त 1200च्या आजूबाजूला इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत आणि आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर NIRF रँकिंगमध्ये फक्त 6 ते 7 कॉलेजेस टॉप 100मध्ये येतात. त्यामध्ये इतकी चुरस आहे. COEP पुणे या कॉलेजमध्ये जर कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या कोर्ससाठी जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर साधारणपणे 99.50 ते 99.99% इतके मार्क्स लागतात. म्हणजे चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवण्यासाठी चुरस भयंकर आहे. तसंच ट्रेड कोणता निवडावा, कोणत्या साईडला जावं याविषयीही फार मोठा संभ्रम आहे. पारंपरिक जे अभ्यासक्रम आहेत सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स ह्या अभ्यासक्रम आता कालबाह्य ठरत आहेत आणि सध्या जे भरात असलेले अभ्यासक्रम आहेत ते मशीन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा ॲनालिटिक्सचे आहेत. आता मात्र फार मोठं डिस्ट्रप्शन या क्षेत्रात येत आहे. म्हणजे फक्त फिजिक्स केमिस्ट्रीचे मार्क्ससुद्धा ॲडमिशनसाठी किंवा फिजिक्स केमिस्ट्री ॲडमिशनसाठी नसेल तरी फिजिक्स केमिस्ट्रीच्या मार्क्सवर ॲडमिशन मिळू शकतं. नवीन नियमानुसार AICTE काही कोर्सेसना फिजिक्स केमिस्ट्री, काही कोर्सेसना केमिस्ट्री मॅथ्स अशा पद्धतीचे सब्जेक्ट्स पुरेसे ठरतात. आता PCMचं पर्सेंटाईल किंवा पर्सेंटेज हा फार मोठा घटक इथून पुढच्या काळात राहणार नाही. कारण इथून पुढचे जे अभ्यासक्रम आहेत ते मुळातच खूप मोठ्या प्रमाणात बदलत आहेत. काळानुरूप जे काही बदल या क्षेत्रात होत आहेत ते अतिप्रचंड वेगाने होत आहेत. AI मुळे IT चं नक्की होणार तरी काय
हा प्रश्न आता सर्वत्र उद्भवत आहे. सगळ्यांना या गोष्टीची चिंता आहे, नेमकं होणार काय. आज ॲडमिशन घेतल्यानंतर 4 वर्षाच्या कालावधीमध्ये खूप स्थित्यंतरे येतात आणि तसं पाहिलं तर आपल्याकडं बऱ्यापैकी अप टू डेट अभ्यासक्रम असत नाही. एवढ्या वेगानं बदल घडत जातो आणि तो बदल स्वीकारण्यासाठी, तो पाठलाग करण्यासाठी इतरही व्हॅल्यू ॲडेड कोर्सेस हे करावेच लागतात. फक्त इंजिनिअरिंग हा एक पाया मानला जातो आणि त्यानंतर स्किल डेव्हलपमेंट, सॉफ्ट स्किल्स किंवा एखाद्या लँग्वेजमधील किंवा एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीमध्ये पारंगत असण्यासाठी काही व्हॅल्यू ॲडेड कोर्सेस आपल्याला करावेच लागतात आणि नेहमी करत राहावे लागतील. इथून पुढच्या काळात 10वी आणि 12वीच्या मार्क्सवर करिअर ठरणार नाही, तर तुम्ही काय निवडता आणि कुठल्या कॉलेजमध्ये शिकता, काय शिकता आणि कुठं इंटर्नशिप किंवा कुठं अप्रेंटिसशिप करता यावर सर्व काही अवलंबून आहे. कॉलेज निवडताना NIRF रँकिंगचा विचार व्हावा. NIRF रँकिंग काय आहे आणि तिथंपर्यंत पोचण्यासाठी काय करायला पाहिजे हे तसं बघितलं तर 11वीच्या आधीच विद्यार्थ्यांना माहीत असायला पाहिजे. सध्याचा काळ हा डिग्रीचं नाव काय आहे यापेक्षा त्या उमेदवाराला येतं आहे काय, प्रॅक्टिकल नॉलेज काय आहे आणि तो प्रॉब्लेम सॉल्विंग करू शकतो की नाही यावरच त्यांची निवड इथून पुढे असणार आहे. त्याचं प्रेझेंटेशन स्किल काय आहे, त्याचं हँड्स ऑन कॉम्प्युटर कसं आहे, त्याचं इमोशनल IQ काय आहे, अशा अनेक गोष्टी तपासल्या जातील इथून पुढे. तर विद्यार्थ्यांनी या सगळ्या गोष्टीचा विचार करून ॲडमिशन्स करावीत. धन्यवाद.